नमस्कार आणि स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे क्लाउड कॉम्प्युटिंग. नमस्कार. हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की अरे बापरे, हे काहीतरी खूपच तांत्रिक आहे. हो, मोठमोठे सर्व्हर रूम्स आणि केबल्स वगैरे. अगदी. पण आज आपण हे अगदी सोपं करून समजणार आहोत. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूल डिस्क्राईब क्लाउड कॉम्प्युटिंग आहे आणि आपण त्याच्या आधारेच पुढे जाणार आहोत. बरोबर. तर समजा आपल्याला एक नवीन मराठी OTT प्लॅटफॉर्म सुरू करायचा आहे. नाव ठेवूया आपली सिरीज. छान नाव आहे. हो ना. पण आता आपली सिरीजसाठी सर्व्हर विकत घ्यायला आपल्याकडे करोडो रुपये तर नाहीत. तर क्लाउड वापरून हे कसं शक्य आहे ते बघूया. माझा पहिला एकदम साधा प्रश्न. क्लाउड म्हणजे आभाळातला ढग. मग काय आपण आपली सिरीज ढगात सुरू करणार आहोत का? कल्पना तर छान आहे आणि एका अर्थाने ती खरी पण आहे. अच्छा. हो, आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की क्लाउड कॉम्प्युटिंग, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी यांसारख्या शब्दांची भीती घालवणं. हे शब्द फक्त अवघड वाटतात. आता तुमच्या आपली सिरीजच्या कल्पनेलाच पुढे घेऊन जाऊ. 20 वर्षांपूर्वी हे करायचं असतं तर जागा, लाखो रुपयांचे कॉम्प्युटर्स आणि ते सांभाळायला माणसं. बापरे, विचारच नको. बरोबर. आज या कशाचीही गरज नाही. तर आपण क्लाउड म्हणजे काय तिथून सुरुवात करूया. मग जबाबदारी, प्रकार आणि सगळ्यात महत्वाचं पैसा. उत्तम. चला, मग पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया. आपली सिरीजसाठी आपल्याला व्हिडिओ स्टोअर करावे लागतील, वेबसाईट चालवावी लागेल. हो, लोकांचा डेटा सांभाळावा लागेल. अगदी. तर हे सगळं करण्यासाठी लागणारी कम्प्युटरची शक्ती म्हणजे कम्प्युटिंग कुठून येणार? माझ्या डोक्यात एक उदाहरण येत आहे. सांगा. मला एक मोठी पार्टी द्यायची आहे, पण माझं किचन लहान आहे. म्हणून मी एका मोठ्या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जाते ओके. आणि फक्त 3 तासांसाठी त्यांचं किचन, भांडी सगळं भाड्याने घेते. काम झालं की परत करते. तसंच काहीसे एक आहे. तुम्ही फक्त जवळ नाही तर अगदी अचूक पोहोचला आहात. हे परफेक्ट उदाहरण आहे. अच्छा. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे नेमकं हेच. इंटरनेटवरून कॉम्प्युटरच्या सेवा भाड्याने घेणे. तुम्हाला स्वतःचं स्वयंपाकघर उभारायची गरज नाही. म्हणजे आपल्याला आपली सिरीजसाठी सर्व्हर विकत घ्यायची गरज नाही. अजिबात नाही. या सेवा म्हणजे काय तर व्हर्च्युअल मशीन्स म्हणजे एक प्रकारचा भाड्याचा कॉम्प्युटर, स्टोरेज म्हणजे तुमचे व्हिडिओज ठेवायची जागा आणि डेटाबेस. ओके. म्हणजे कॉम्प्युटर, हार्ड डिस्क हे सगळं भाड्याने घेण्यासारखं आहे. पण मग यात नवीन काय आहे? हे तर म्हणजे आधीही व्हायचं की नाही? बरोबर आहे तुमचा मुद्दा. पण आता क्लाउड फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. इथेच तर खरी गंमत आहे. कशी? आता या पारंपरिक सेवांबरोबरच इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग आणि अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI यांसारख्या सेवाही भाड्याने मिळतात. अरे वा. आपली सिरीजच्या उदाहरणात याचा अर्थ काय होतो तर तुम्ही तुमच्या प्रत्येक युजरला त्यांच्या आवडीनुसार सिरीज सुचवण्यासाठी एक शक्तिशाली AI मॉडेल भाड्याने घेऊ शकता. म्हणजे आपल्याला स्वतःला ते डेव्हलप करायची गरज नाही. नाही. आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे लवचिकता आणि वेग. समजा तुमची एक वेब सिरीज प्रचंड हिट झाली. लाखो लोक एकाच वेळी वेबसाईटवर आले. तर सर्व्हर क्रॅश होणार. पारंपरिक पद्धतीत झाला असता. पण क्लाउडमुळे तुम्ही फक्त काही मिनिटात 100 ऐवजी 1000 कम्प्युटर्स भाड्याने घेऊ शकता. गर्दी कमी झाली की परत करू शकता. प्रतीक्षा करायची गरजच नाही. ठीक आहे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या जागेत आपलं काम करतोय. पण मग आपली सिरीजच्या सुरक्षेची आणि देखभालीची जबाबदारी कोणाची? म्हणजे सगळ्या गोष्टी तेच बघणार का? महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी भाड्याच्या घरात राहत असेन तर घराला रंग देणं, नळ दुरुस्त करणं ही घरमालकाची जबाबदारी. बरोबर. पण घरातला कचरा बाहेर टाकणं आणि घराला कुलूप लावणं ही माझी जबाबदारी. तसंच काहीसं आहे का हे? तुमचं भाड्याच्या घराचं उदाहरण खूप जवळचं आहे. पण त्यात एक महत्वाचा फरक आहे. तो काय? घरात नळ दुरुस्त करायला मालक माणूस पाठवतो, ज्यात वेळ जातो की नाही. हो, जातो. क्लाउडमध्ये जर एखादा सर्व्हर खराब झाला तर सिस्टम आपोआप तुमचं काम दुसऱ्या निरोगी सर्व्हरवर हलवते. तुम्हाला कळत सुद्धा नाही. अरे वा. हो. पण तुमच्या मूळ मुद्द्यावर येऊया. यालाच शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल म्हणतात. म्हणजे जबाबदारी वाटून घेतली जाते तुमच्यात आणि क्लाउड प्रोव्हायडरमध्ये. मग नक्की कोणाशी जबाबदारी काय असते? आणि मी हे IaaS, PaaS, SaaS हे शब्द खूप ऐकले आहेत. ते या उदाहरणात कसे बसतील? उत्तम प्रश्न. चला हे दोन्ही एकत्र समजून घेऊया. क्लाउड प्रोव्हायडरची म्हणजे तुमच्या घरमालकाची जबाबदारी काय तर ती इमारत म्हणजे डेटा सेंटर, तिथली वीज, कूलिंग, नेटवर्क ही सगळी त्यांची जबाबदारी. ओके. आणि तुमची म्हणजे ग्राहकाची जबाबदारी तुमच्या डेटाची असते. आपली सिरीजचे युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं, कोणाला ॲक्सेस द्यायचा हे तुमचं काम. अच्छा. आता तुमचा भाडे करार कसा आहे यावर ही जबाबदारी बदलते.
इथेच IAS, PAS आणि SAS येतात. IAS म्हणजे तुम्हाला फक्त एक मोकळा प्लॉट भाड्याने मिळाला आहे. वीज, पाणी आहे, पण घर तुम्हाला स्वतः बांधायचंय. म्हणजे जबाबदारी जास्त आहे माझी. अगदी. तुमचं नियंत्रण जास्त, पण जबाबदारीही जास्त. PAS म्हणजे तुम्हाला एक तयार घर मिळालंय, पण ते रिकामं आहे. फर्निचर तुम्हाला आणावं लागेल. म्हणजे ॲप्लिकेशन माझं. बरोबर. तुम्हाला फक्त तुमचं ॲप्लिकेशन तिथे चालवायचं आहे. आणि SAS म्हणजे एक फुल्ली फर्निश्ड सर्व्हिस अपार्टमेंट. फक्त बॅग घेऊन यायचं. अगदी. जीमेल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही फक्त ईमेल वापरता, बाकी काही बघत नाही. ठीक आहे, म्हणजे डेटा माझा तर जबाबदारी माझी. पण ही जबाबदारी मी कुठे उचलतेय? म्हणजे ती जागा सार्वजनिक आहे की माझी खासगी मालमत्ता? इथूनच पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउडचा मुद्दा येतो, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही बरोबर धागा पकडला आहे. यालाच क्लाउड मॉडेल्स म्हणतात. आणि यासाठी तुमची प्रवासाची उपमा एकदम फिट बसते. बस आणि कारवाली. हो. पब्लिक क्लाउड म्हणजे तुमची एसटी बस. कोणीही तिकीट काढून त्यात बसू शकतं. हे स्वस्त असतं आणि याची देखभाल प्रोव्हायडर करतो. म्हणजे आपली सिरीजची वेबसाईट सुरुवातीला आपण पब्लिक क्लाउडवर ठेवू शकतो. अगदी. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे तुमची स्वतःची कार. संपूर्ण नियंत्रण तुमचं. पण गाडी, पेट्रोल, मेंटेनन्स सगळा खर्च तुमचा. यात सुरक्षा जास्त असणार. हो. तुमच्या युजर्सचा संवेदनशील डेटा, जसं की क्रेडिट कार्ड डिटेल्स, आपण प्रायव्हेट क्लाउडवर ठेवू शकतो. आणि तिसरा प्रकार हायब्रिड. हायब्रिड. हायब्रिड क्लाउड म्हणजे तुमच्याकडे स्वतःची कार आहे, पण गरजेनुसार तुम्ही बस किंवा टॅक्सी पण वापरता. अच्छा. म्हणजे युजर डेटा तुमच्या प्रायव्हेट क्लाउडवर ठेवला, पण दिवाळीत वेबसाईटवर खूप गर्दी झाली की ती सांभाळायला तात्पुरते पब्लिक क्लाउडचे रिसोर्सेस वापरले. तुम्हाला दोन्हीचे फायदे मिळतात. हे तर खूपच सोपं झालं. पण आजकाल कंपन्या फक्त एकाच क्लाउड प्रोव्हायडरवर अवलंबून राहत नाहीत, असं मी ऐकलंय. त्याला मल्टी क्लाउड म्हणतात का? आणि ते सांभाळणं तर म्हणजे डोकेदुखीच असणार. हो, त्यालाच मल्टी क्लाउड म्हणतात. हे म्हणजे तुम्ही ओला आणि उबर दोन्ही ॲप्स वापरण्यासारखं आहे. कारण काही वेळा एक स्वस्त असतो तर दुसरा लवकर मिळतो. अगदी तसंच. आणि तुम्ही म्हणालात तशी ही एक खिचडी होऊ शकते. तुमच्याकडे स्वतःचे सर्व्हर आहेत, काही सेवा AWS वर आहेत, काही गुगल क्लाउडवर. मग हे सगळं सांभाळायचं कसं? इथेच Azure Arc सारखी साधनं महत्त्वाची ठरतात. Azure Arc काय करतं, तर ते Azureची मॅनेजमेंट क्षमता ह्या दुसऱ्या क्लाउडवर आणि तुमच्या स्वतःच्या डेटा सेंटरपर्यंत पोचवतं. म्हणजे एकाच ठिकाणाहून सगळं मॅनेज करायचं. हो, तुमच्याकडे एक मास्टर रिमोट असल्यासारखं आहे. आणि Azure VMware सोल्युशन सारखे पर्याय तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट सेटअपमधून हायब्रिड क्लाउडकडे सहज जायला मदत करतात. वा, म्हणजे क्लाउडचे प्रकारही आपल्या गरजेनुसार निवडायचे. हे सगळं ठीक आहे, पण आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. पैसा. या सगळ्याचा खर्च कसा मोजायचा? आपली सिरीज सुरू करताना आधीच पैसे भरायचे की वापरल्यावर? कारण यात एक धोका पण आहे. कोणता? जर आमच्या टीममधल्या कोणी चुकून 100 ऐवजी 1000 व्हर्च्युअल मशीन सुरू केले आणि बंद करायला विसरला, तर महिन्याच्या शेवटी लाखो रुपयांचं बिल येईल. सर्वात महत्त्वाचा आणि व्यवहार्य प्रश्न आहे. याला समजून घेण्यासाठी आपल्याला खर्चाचे 2 प्रकार बघावे लागतील. कॅपेक्स आणि ऑपेक्स. ओके. कॅपेक्स म्हणजे तुम्ही घर विकत घेण्यासारखं आहे. सुरुवातीलाच एक मोठी रक्कम खर्च करावी लागते. ऑपेक्स म्हणजे घराचं मासिक भाडं देण्यासारखं. तुम्ही दर महिन्याला वापरानुसार पैसे देता. आणि क्लाउड म्हणजे ऑपेक्स. अगदी. यालाच कन्झम्पशन बेस्ड मॉडेल म्हणतात. सोप्या भाषेत जेवढं वापराल तेवढंच बिल. हे तुमच्या विजेच्या बिलासारखं आहे. तुम्ही महिन्याभरात जेवढी वीज वापरता तेवढेच पैसे देता. पण माझ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रश्नाचं काय? विजेचं बिल पण अनपेक्षितपणे जास्त येऊ शकतं. तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. आणि याच कारणामुळे क्लाउड प्रोव्हायडर्स बजेटिंग आणि कॉस्ट मॅनेजमेंटसाठी खास टूल्स देतात. अच्छा. हो, तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक बजेट सेट करू शकता. समजा आपली सिरीजचं बजेट 10,000 रुपये आहे. जेव्हा तुमचा वापर 8,000 रुपयांवर पोहोचेल तेव्हा तुम्हाला एक अलर्ट येईल. आणि बजेट पूर्ण झाल्यावर सेवा बंद पण करता येतात का? हो, तुम्ही तसा अलर्ट सेट करू शकता. त्यामुळे तुमचा खर्च नियंत्रणाबाहेर जात नाही. पण याचा खरा परिणाम फक्त बिलावर नाहीये. मग? यामुळे इनोव्हेशनची गती प्रचंड वाढली आहे. 20 वर्षांपूर्वी आपली सिरीजसारखी कल्पना तपासायला लाखो रुपये खर्च करावे लागायचे. कल्पना अयशस्वी झाली तर पैसे वाया. बरोबर. आज तुम्ही फक्त काही हजार रुपयांमध्ये एक प्रयोग सुरू करू शकता. कल्पना चालली नाही तर सर्व्हिस बंद.
म्हणजे अयशस्वी होण्याची किंमत खूप कमी झालीय. हीच खरी क्रांती आहे. वा, म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग ही फक्त एक टेक्नॉलॉजी नाही, तर ती एक व्यावसायिक क्रांती आहे. आपण आपली सिरीजच्या उदाहरणातून सगळं समजून घेतलं. हो. क्लाउड म्हणजे भाड्याने कम्प्युटरची शक्ती घेणे, जबाबदारी घरमालक आणि भाडेकरूसारखी वाटून घेणे, पब्लिक, प्रायव्हेट आणि हायब्रिड हे बस, कार आणि टॅक्सी वापरण्यासारखे प्रकार आहेत. आणि खर्च विजेच्या बिलासारखा. हो, वापरा आणि पैसे द्या या तत्वावर. पण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट मीटर पण आहे. आजच्या चर्चेतून ह्या क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पना खूपच सोप्या वाटत आहेत. मला आनंद आहे की आपण हे सोप्या भाषेत समजावून सांगू शकलो. तुमचा सारांश अगदी अचूक आहे. धन्यवाद. जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक शेवटचा प्रश्न. आज आपण पाहिलं की क्लाउडच्या मदतीने कोणतीही टेक्नॉलॉजी सेवा, अगदी AI सुद्धा भाड्याने घेता येते. यामुळे अयशस्वी होण्याची किंमत जवळजवळ शून्य झाली आहे. मग विचार करा, तुमच्या डोक्यात अशी कोणती कल्पना आहे, एखादं ॲप, वेबसाईट किंवा व्यवसाय जी तुम्हाला आत्तापर्यंत प्रचंड खर्चामुळे अशक्य वाटत होती. कारण आज ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला फक्त एका लॅपटॉपची आणि एका चांगल्या आयडियाची गरज आहे. यावर नक्की विचार करा.